नमस्कार, मी पूनम. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आताच्या घडीची मोठी बातमी. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिगारेट बॅगची चोरी करणाऱ्या दोघांना पुण्यामधून गजाआड केला आहे. आकाश उर्फ बंटी भवरसिंह राजपूत, रोहित मदन कुर्मी या दोघांना ताब्यात घेतला आहे. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्यांनी विशाल उर्फ बारके अनिल नलवडे, रोहित छोटू भोसले दोघे यांचे सोबत केल्याची कबुली दिली आहे. अधिक माहिती अशी की गोडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड कंपनीचे सेल्समन मिराज मुमताज शेख यांनी दिनांक 22 एप्रिल रोजी सिगारेटची बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याची फिर्याद सुपा पोलीस ठाण्यात दिली होती. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आदेश दिले होते. नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले होते. पथकाने घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही पाहणी केली असता पथकात 4 व्यक्ती सिगारेटचे बॉक्स असलेली बॅग पुण्याच्या दिशेने पळवताना दिसले. दरम्यान सदर फुटेज मधील व्यक्तींनी माहिती घेत असताना फुटेज मधील एक व्यक्ती हा आकाश भवरसिंह असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने दिनांक 27 एप्रिल रोजी पुण्याहून दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 48,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, अमृत आडाव, सागर ससाने, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, संतोष खैरे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली आहे. मुकुंदनगर भागातील व्यापारी शेख मेराज अहमद मुमताज हे सिगारेटचा काही माल सुपा येथे विकण्यास गेलेले असता मोटरसायकलवर ठेवलेली मालाची पिशवी एकूण अंदाजे 1,09,000 रुपयाची ही 22 तारखेला आरोपितांनी पळवून नेलेली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि टीमने सदर प्रकरणी तपास करून पुणे येथील एकूण 4 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. आकाश राजपूत, रोहन कुर्मी, विशाल नलवडे आणि रोहित भोसले असे आरोपितांचे नाव आहेत. त्यांच्याकडनं एकूण रोख रक्कम 8,000 आणि 40,000 रुपयाची सिगरेट हे जप्त करण्यात आलेले आहे. या मोठ्या बातमीसहित संबंधित मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.